मोदीन दिलाय फुकाट, पण त्याला बी 2000 रुपये भरावं लागले तेव्हा आणला आम्ही. म्हणजे फुकट नाही भेटला? फुकाट काय नाही आम्हाला. महागाई दुसऱ्या मालाला महागाई आहे, त्यांच्या आपल्या शेती मालाला महागाई आहे का? राष्ट्रीय पातळीवर जर म्हटलं तर नरेंद्र मोदी यांचा जो काही व्यक्तिमत्वाचा करिश्मा आहे तिकडेही काही लोक झुकलेले होते. आपला काय अंदाज? जो कोणी उमेदवार निवडून येईल तो आमचाच असणार आहे. मतदार का सुख आता मतदार कसा आहे, इकून घेतो जे करायचं ते करतो. पण हे लोकशाहीसाठी घातक आहे ना. मग घातक तर आहेच म्हणायला. या मतदारसंघाचा जर एकंदरीत विचार केला तर जो बीजेपीचे उमेदवार आहेत सुजय विखे, हा कामाचा माणूस होता, सुशिक्षित आहे, एज्युकेटेड आहे, एक काम करण्याची त्याला कुवत आहे. निवडणूक कशी झाली हे विकासाचा मुद्दा सोडून एकमेकाचे उणे दोने काढण्यातच गेली. लोकांना विकास काय अजून कळालाच नाही. यांचाच विकास चाललाय, यांच्याच गप्पा चालल्यात, यांनी काय प्रचार केला ते त्यांनाच माहिती. पण हा निवडणुकीचा पैसा किती दिवस टिकतो? असं टिकण्याचं कोणाला पडलंय? ताजं बघत आहेत लोक. टिकायचं काय? बरं 5 वर्षात तुम्ही तरी काय दिलंय? कोणी येऊन ते म्हणते 30 पैसे काय नाही देतोय तर घे, अशी अवस्था आहे लोकांची. तुतारी 100% तुतारीच यायला पाहिजे हा आमचा अंदाज आहे. कारण सर्व लोकांनी विचार करून या ठिकाणी मतदान केलेलं आहे. तुतारी ग्रामीण भागातून नगरमध्ये तुतारीच वाजणार शरद पवार साहेबांची. गावाची तुतारीच आहे. त्याचे लग्न व्हायला पाहिजे. आज तर 50% ते 60% मुलं आमच्या गावामध्ये बिगर लग्नाची आहेत. त्यांचा कोणी प्रश्न करायचा? खूप मोठी सामाजिक समस्या, फार मोठी समस्या ही. हे मग ह्या खासदार निवडून येणार आहेत, सरकार निवडून येणार आहे, त्यांनी आयात करावं मुली बाहेरच्या राज्यातून. हा बी प्रश्नाचे ना गंभीर. म्हणीच तर सरकार मोदी आला म्हणजे मोदीला गावातलं खालच्या गलीतलं काय कळतंय? आता पैशाचा 100% वापर झालेला आहे आणि पैशाचा वापर होत असताना हा दोन्ही उमेदवारांकडून झालेला आहे आणि त्याचा परिणाम असा यावेळी जाणून येणार आहे. आणि एकूण कल जर माझा म्हटलं तर मला असं वाटतंय की लंके साहेबांचा विजय होण्याची शक्यता आहे. या मतदान प्रक्रियेत एक विशेष बाब आम्हाला सगळी आढळली की बरेच मतदार, जी मतदाराची टक्केवारी आमच्या गावाचे समजा विषय जर घेतला तर 1500 मतदार आहेत, पण 1500 पैकी 100 ते 150 मतदार असे आहेत की त्यांचे 2-2 ठिकाणी नावं आहेत. शहरात रहिवास असणारे मतदार शहरात बी नावं आहेत आणि ग्रामीण भागात त्यांच्या मूळ गावी बी नावं आहेत. तर याच्यावर थोडंसं शासनाने थोडा निर्बंध घालून हे एक मतदार एकाच ठिकाणी असावा, जेणेकरून मतदानाची जी पारदर्शकता आहे ते टिकून राहील. यावेळेस गेल्या 2-3 वर्षापासून महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये पक्ष फोडाफोडीचं जे काही राजकारण चाललं त्याबद्दल लोकांच्या मनात तिरस्कार निर्माण झाला. पण काय होतंय नेमकं, गुजरात हे भारताचं मुख्य सत्ता केंद्र बनले, म्हणजे मोदी तिथले, शहा तिथलेच. त्यामुळं नर्मदा नदीला त्यांनी अडवून महाराष्ट्राच्या भूभागात म्हणा किंवा निघून करायच्या आणि भविष्यामध्ये जर पैसे आले तरच लोक मतदानाला बाहेर पडणार आहेत, असं एक चित्र या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. असं चित्र जर देशामध्ये राहिलं तर तुम्हाला काय वाटतं? गावातील वातावरण साधारणतः समसमान किंवा थोडंसं लंकेच्या बाजूने थोडासा जास्त कोल राहील. हे म्हणजे आपल्या करता चाललेलं नाही की पूर्वीपासून हीच परिस्थिती, याच्यात कुठलाच बदल नाही. असं काय नाही की पूर्वीच्या काळी लोक पैसे वाटीत नव्हते, पूर्वी बी पैसेच वाटीत होते. कोण म्हणलं वाटीत नव्हते? आणि हे लोक बोलते तसे वागत नाहीत. कस काय रामराजे म्हणायचं आपण? नमस्कार, मी अशोक बडे. आज आपण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या टाकळीकर या गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी मतदार कसं पार पडलं आणि मतदारांनी नेमकं कौल कसा दिला आणि मतदारांनी नेमकं कोणत्या मुद्द्यावर निवडणूक हाती घेतली होती आणि कोणत्या मुद्द्यावर मतदान केलं असेल, या सगळ्या गोष्टीचा आपण एक थोडक्यात आढावा घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमच्या गावांनी नेमकं कोणत्या गोष्टीवर मतदान केलं असेल बरं? लोकसभेची निवडणूक या ठिकाणी अतिशय चुरशीची झाली नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात. आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी या केंद्र सरकारच्या थोड्या ध्येय धोरणावर या लोकसभेच्या निवडणुकीत मुद्दे ज्या
चर्चा झाल्या ज्या मुद्द्यांवर, त्यात पहिला प्रथम मुद्दा होता कांद्याचा, की कांद्याच्या बाबत केंद्र सरकार थोडं धरसोड करतं आयात निर्यातीच्या बाबत आणि शेतकरी प्रचंड खर्च करतो आणि अडचणीत येतो. त्याचबरोबर दूध उत्पादन, तर त्या दूध उत्पादन हा एक महत्वाचा विषय आहे, कारण गावामध्ये दुग्ध उत्पादक शेतकरी आहेत. तो एक विषय चर्चेला गेला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस. त्याचबरोबर सोयाबीन तेलबियामध्ये इतर तेलबियाचं उत्पादन आता घटलेलं आहे, पण सोयाबीन सगळेजण शेतकरी घेतात. त्याही सोयाबीनच्या पिकाला बाजार गेल्या 2-3 वर्षापासून मिळत नाही. याला केंद्र सरकार जबाबदार आहे असं शेतकऱ्यांची एक म्हणजे धारणा झाली होती, किंवा एक तशी चर्चा या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान झाली. आणि राष्ट्रीय पातळीवर जर म्हटलं तर नरेंद्र मोदी यांचा जो काही व्यक्तिमत्वाचा करिश्मा आहे तिकडेही काही लोक झुकलेले होते, की जे काही कोणत्या युद्धामध्ये भारताला या ठिकाणी पंतप्रधानाला विचारात घेतलं जातं, किंवा भारत आणि चायना बॉर्डर असेल, किंवा भारत पाकिस्तान असेल, भारत बांगलादेश असेल, किंवा भारत श्रीलंका असेल, या शेजारच्या राष्ट्रावर दबदबा निर्माण करणारे पंतप्रधान सुशिक्षित लोकांना पाहिजेत, अशाही काही लोकांचा कल होता. दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण वृत्तपत्रामध्ये आणि सगळ्याच ठिकाणी अशा काही नगर जिल्ह्यातून आम्हाला पण बातम्या पाहायला मिळाल्या की नगरमध्ये बऱ्याच ठिकाणी पैशाचं वगैरे असं वाटप झालंय. असं काही आपल्या गावाला असा काही म्हणजे डाग लागलाय का? हो, पैशाचा 100% वापर झालेला आहे. आणि पैशाचा वापर होत असताना हा दोन्ही उमेदवारांकडून झालेला आहे. आणि त्याचा परिणाम असा यावेळी जाणून येणार आहे भविष्याच्या निवडणुकामध्ये, की आतापर्यंत जे माझ्यामध्ये तरी लोक असं बोलले जाते की लोकांनी विरोधात मतदान केलंय. विरोधात मतदान केलेलं नसून फक्त पैशांचा महापूर झाल्यामुळं उत्स्फूर्तपणे ज्यांना पैसे मिळाले, आणि पैसे मिळाल्याचं कारण म्हणजे असे पैसे सर्रास मिळाले बऱ्याच लोकांना, ज्याला पैसे मिळाले त्यांनी मतदान येऊन केलेलं आहे, बाहेर येऊन निघून घराच्या. आणि भविष्यामध्ये जर पैसे आले तरच लोक मतदानाला बाहेर पडणार आहेत, असं एक चित्र या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. असं चित्र जर देशामध्ये राहिलं तर तुम्हाला काय वाटतं? याच पद्धतीत जर इलेक्शन इथून पुढे या पद्धतीने जर पार पडले, जर पैशाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर वापर होत असेल तर हा भविष्याच्या दृष्टीने लोकशाहीला घातक विषय आहे. आणि राहिला ना आमच्या मतदारसंघाचा, आमच्या परिसराचा विषय, तर आमच्या परिसरात शेती वर चालणारे जास्त कुटुंब आहेत. तर केंद्र सरकारचे शेतीच्या आयात निर्यातीचे जे धोरण आहेत, हे धोरण थोडेसे केंद्र सरकारला अडचणीचे जाणवले आहेत. नेमकं या जिल्ह्याचं खासदार कोण होईल आपल्याला अजून काही माहिती नाही, पण त्यांच्याकडून जे कोणी येतील त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा व्यक्त करा? हेच शेतीतील शेतकरी वर्ग ज्यादा आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न जर जे निवडून येईल त्यांनी सोडवले पाहिजे. सध्या म्हणजे आपण काय प्रश्न येतात शेतीचे जे काही बाजारभाव, याच्या व्यतिरिक्त अजून तरुणांसाठी काही बेरोजगारीचे वगैरे, जो कोणी खासदार निवडून येईल त्यांनी शेतकऱ्यांचे पाण्याचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचा परत बाजारभावाचा प्रश्न असो, ते सोडवले पाहिजे. सुरुवातीला आपण पाहू शकतो की ज्यावेळेस देशामध्ये मतदान प्रक्रिया पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुरू, त्यावेळेस सगळ्या मीडिया रिपोर्टचे सुद्धा म्हणजे एक्झिट पोल हे देशामध्ये भाजपचे 300 खासदारी दिला असं होते. पण आज जशी निवडणूक 5व्या टप्प्यात आणि चालली आहे, तसे एक्झिट पोल आता कमी व्हायला लागलेत. आता NDTVचा सुद्धा रिपोर्ट आला की 260 होतील, काहींचे 275, 240 पर्यंत सुद्धा काही एक्झिट पोल यायला लागलेत. याबद्दल आपलं काय मत आहे? तसं केंद्र सरकार जे ज्यावेळेस येतं, केंद्र सरकार बहुमतात यायलाच पाहिजे. ठीक आहे, ते कुठल्या पक्षाची, इंडिया आघाडीची येतं का भाजपचं येतं, हा विषय नंतरचा. जनतेने जो कौल दिला त्या पद्धतीने निकाल लागणार आहेत. पण जे बी सरकार येईल ते स्पष्ट बहुमतात आलं पाहिजे, जेणेकरून जे देशाच्या हिताचे जे ध्येय धोरण येतं हे व्यवस्थित निर्णय घ्यायला त्यांना सोपं जाईल. आपल्या गावामध्ये मतदानाची टक्केवारी किती झालेली? एक 72% झालेले मतदान. 72%. मतदानाच्या वेळेस जे काही म्हणजे मतदान पुण्या मुंबईला असतं ते शक्यतो इतर मतदानाच्या वेळेस येत नाही, पण या मतदानाच्या वेळेस ते आपल्या गावामध्ये मतदानासाठी आले होते का? नाही, ह्यावेळेस काही आलेलं नाही. ते मतदार ग्रामपंचायतलाच फक्त त्याचा म्हणजे बाहेर जे मतदान आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ते ग्रामपंचायतच्या मतदानासाठीच येत असतात. त्यामुळे यावेळेस काही ते आलेले नाहीत. परंतु जे स्थानिक मतदार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर सुरूने मतदान केलेलं आहे.
या मतदान प्रक्रियेत एक विशेष बाब आम्हाला सगळी आढळली की बरेच मतदार जी मतदाराची टक्केवारी आमच्या गावचे समजा विषय जर घेतला तर 1500 मतदार आहेत, पण 1500 पैकी 100 ते 150 मतदार असे आहेत की त्यांचे 2-2 ठिकाणी नावं आहेत. शहरात रहिवास असणारे मतदार शहरात बी नावं येत आहे आणि ग्रामीण भागात त्यांच्या मूळ गावी बी नावं येतं. तर याच्यावर थोडंसं शासनाने थोडा निर्बंध घालून हे एक मतदार एकाच ठिकाणी असावा, जेणेकरून मतदानाची जी पारदर्शकता आहे ते टिकून राहील. त्याच्यामुळं मतदानाच्या टक्केवारीवर सुद्धा फरक पडतो. मग आता टक्केवारीच्या तुलनेत हे 2-2 ठिकाणी जे मतदार आहेत याच्यामुळं मग टक्केवारीला थोडीशी अडचण येते. अजून एक असा प्रश्न आहे की आपण आतापर्यंत बऱ्याचशा निवडणुका पाहिलेल्या आहेत. तुम्ही तर भरपूर निवडणुका अनुभवल्या असतीलच, पण ही निवडणूक सगळ्या निवडणुकापेक्षा वेगळी कशी ठरतीये? ज्यावेळेस गेल्या 2-3 वर्षापासून महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये पक्ष फोडाफोडीचं जे काही राजकारण चाललं त्याबद्दल लोकांच्या मनात तिरस्कार निर्माण झाला. गेल्या 2-3 वर्षापासून आपण जेव्हा प्रसार माध्यमाच्याकडे किंवा टीव्हीकडे पाहतो तेव्हा कोणताही विकासाचा मुद्दा किंवा भारताला कुठे म्हणजे मोठ्या प्रगतीच्या पथावर घेऊन जायचे अशी चर्चा होण्याऐवजी फक्त हा या पक्षात गेला तो त्या पक्षात गेला किंवा पक्षांतर झालं किंवा घर फुटलं यावरच बरीचशी चर्चा चालते. त्यामुळे बरेचसे मतदार किंवा भारतीय नागरिक या बातम्या पाहण्याऐवजी क्रिकेट पाहत बसले, चित्रपट पाहत बसले. म्हणजेच राजकारणाकडे पाहताना जी काय फोडाफोडी आहे ती थोडी लोकांना पटलेली नाही. तसं नगर जिल्ह्यात काय अंदाज वाटतो तुम्हाला? आता आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनी बऱ्याच वेळा चर्चा पाहिली ऐकली. अगोदरचे खासदार थोडे वेळ कमी द्यायचे किंवा थोडं त्यांचं आता आमच्याच गावात त्यांनी कसल्याही प्रकारचा निधी दिलेला नाही. म्हणजेच आम्ही ग्रामपंचायत सदस्य आहोत, सरपंच उपसरपंच याच ठिकाणी उपस्थित आहेत. थोडीशी आमची नाराजी त्यांच्याबद्दल आहेच. आणि एकूण कल जर माझा म्हटलं तर मला असं वाटतंय की लंके साहेबांचा विजय होण्याची शक्यता आहे. तुमचा एक अंदाज काय होतो तुम्हाला? अंदाज आता आमच्या गावात जे संमिश्र मतदान झालं, पूर्ण तालुक्यात जे संमिश्र आपलं नगर दक्षिण विधानसभेत जे संमिश्र मतदान झालं याच्यातून आज एक्झिट पोल मधून तर काय निदर्शनात येत नाहीये. त्यामुळे कोण निवडून येईल याची काही खात्री नाही. निवडणूक तशी चुरशीची झाल्या कारणानं फक्त नगर दक्षिण हा मतदारसंघ असा आहे की ज्यावेळेस 2 महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक डिक्लेअर होण्याच्या पूर्वी असं चित्र होतं की या मतदारसंघात भाजपला टक्कर देणारा उमेदवार नाहीये. परंतु तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं जो उमेदवार दिला गेला त्यामुळं निवडणूक अतिशय चुरशीची झाल्या कारणानं आज तरी एक्झिट पोल पण आणि जे सर्वसामान्य मतदार असतील किंवा जे सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील हे निश्चितपणे सांगू शकणार नाहीत की बा हा उमेदवार एवढ्या फरकाने निवडून येणार आहे किंवा आज जे बोललं जातं की हा उमेदवार लाखांनी निवडून येईल, परंतु हे शक्य नाहीये. जो कोणी निवडून येणार उमेदवार हा काही हजाराच्या मताधिक्याने निवडून येणार आहे. त्यामुळे आज तरी गॅरंटी नाही की हाच उमेदवार निवडून येणार आहे. आपला काय अंदाज? जो कोणी उमेदवार निवडून येईल तो आमचाच असणार आहे. बर, आपलं काय मत आहे? इथे निवडून दोन्हीतून आता कशी चुरशीची झालेली आहे त्याच्यामुळं यायला तर दोन तिसरा एखादा येऊ शकतो का? नाही, तो तरीच येऊ शकते. आपण पाहू शकतो की नगर जिल्हा हा विस्ताराने खूप मोठा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात क्षेत्रफळाने मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याचा उत्तर भाग बऱ्यापैकी बागायती आहे. उत्तर भागामध्ये 3 नद्या आहेत आणि दक्षिण भाग हा बऱ्यापैकी दुष्काळी भाग आहे. तर या दुष्काळी भागाचं एक नंदनवन करण्यासाठी सरकारने म्हणा किंवा लोकप्रतिनिधींनी म्हणा किंवा खासदारांनी म्हणा काय केलं पाहिजे? आपण यांच्याकडून जे उत्तर अपेक्षित करून. नगर दक्षिण मध्ये काही तालुके बागायती आहेत आणि आमचा नगर असेल, काही पारनेरचा भाग असेल, पाथर्डी असेल, काही शेवगावचा भाग असेल, कर्जत जामखेड असेल, हे सगळे दुष्काळी पट्ट्यातील तालुके आहेत. खासदारांनी विशेष करून आता जी काही निवडणूक चालली होती लोकसभेची त्यावेळेस एकीकडे पाण्याची तीव्र टंचाई आणि दुसरीकडे मोठमोठ्या राजकीय सभा होत होत्या. पाण्याचं दुर्भिक्ष नगर तालुक्यात प्रचंड आहे आणि इतर तालुक्यामध्ये आहे. तर खासदारांनी विशेष लक्ष देऊन नद्याजोड प्रकल्प असतील किंवा जे पाणी कोकणाकडे वाहत जाते, दरवर्षी चर्चा होते की फक्त पाणी वाहून जाते. आता आम्ही गेल्या 25 वर्षापासून ऐकतो, परंतु हे पाणी जर इकडं वळवलं
आणि समजा आता नगर तालुका आहे किंवा पाथर्डी आहे, मोळा डॅम मधलं जे पाणी आहे ते इतर ठिकाणी जातंय किंवा दुसऱ्या नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी जर आमच्याकडे आणलं, पिंपळगाव माळीच्या तलावावरून चांदीच्या मालावर म्हणजे डोंगरावर जर टाकलं, तर कोणताही कॅनल किंवा पाट न करता, खर्च न करता ते पाणी, अतिरिक्त जे पाणी आहे ते जर आम्हाला तलावांना या ठिकाणी भरण्याची व्यवस्था केली, तर 100% जे खासदार असं काम करतील ते पुन्हा पुन्हा निवडून येतील आणि या तालुक्यांचं नंदनवन राहिल्याशिवाय राहणार नाही. आपण या ठिकाणी पाहतोय की हे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत यांनी आपल्याला ह्या भागाला पाणी कसं मिळेल याचा त्यांनी एक प्लॅनच सांगितलेला आहे की पिंपळगाव माळवीचं जे ब्रिटिशकालीन धरण आहे त्या धरणात जर मुळा डॅमचं पाणी टाकलं तर कोणताही इतर खर्च न करता अगदी कमी खर्चामध्ये जवळपास 25 ते 30 गावांना सहज पाणी मिळू शकतं. धन्यवाद. ही निवडणूक इतर निवडणुकापेक्षा खूपच वेगळी ठरली, तर याच्यातलं वेगळं पण काय? आता याच्यामधले वेगळे पण म्हणजे जे काही लोकांची भावनिक समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या आहेत, नोकरीच्या आहेत, आज बरेचसे मुलं आहेत ते बेकार आहेत, आज फिरतात, त्यांनी कुठली नोकर भरती केलेली नाही. 5 वर्षासाठी त्यांनी अग्निवीर केलं. 5 वर्षासाठी अग्निवीर केल्याच्या नंतर 5 वर्षाच्या नंतर ते काय 10 का 15 लाख देणार. मग तिथून पुढे लोक मुलांचं भविष्य काय, तिने कुठं फिरायचे ते 5-15 लाख घेऊन? काय येऊन घरी येऊन दारू पेत बसायचं, हिंडत बसायचं गावगाव? हा प्रश्न आहे ना. त्याचं पुढचं भवितव्य काय? त्याचे लग्न व्हायला पाहिजे. आज तर 50% ते 60% मुलं आमच्या गावामध्ये बिगर लग्नाची आहेत. त्यांचा कोणी प्रश्न करायचा? खूप मोठी सामाजिक समस्या, फार मोठी समस्या ही. हे मग ह्या खासदार निवडून येणार आहेत, सरकार निवडून येणार आहे, त्यांनी आयात करावं मुली बाहेरच्या राज्यातून. हा बी प्रश्नाचे ना गंभीर. म्हणीच तर सरकार मोदी आला म्हणजे मोदीला गावातलं खालच्या गलीतलं काय कळत आहे? आता बरेचशे वेळेस सामान्य लोक म्हणतात की सरकार काय करत नाही, पण सरकारच्या ध्येय धोरणामुळं अनेक सामाजिक प्रश्न सुटतात आणि सरकारचं धोरण जर चांगलं नसेल तर सामाजिक समस्या निर्माण होतात. आता खरं की खोटं? बरोबर आहे. 10% समस्या सुटतात, 10% समस्या सुटत नाहीत. आता काही ज्या समजा मोदी जर म्हणला देशाचे प्रश्न असतील सुटल्या जाते, पण जे काही देशाचे खालचे प्रश्न आहेत, प्रत्येक राज्याचे जे काही प्रश्न असतील ते राज्यातले प्रश्न सुटत नाहीत. काही त्यातले जे राजकीय पुढारी जे असतात स्थानिक, समजा त्या लेवलचे खासदार झाले, आमदार झाले, हे प्रश्न तिथपर्यंत मांडित नाहीत. ते प्रश्न न मांडल्यामुळे ते प्रश्न सुटतच नाहीत. बरं, यात माझं असं म्हणणं आहे, बघ, खासदार झाला, आमदार हा खासदार आमदार हा शिक्षणानेच पुढे असावं, त्यालाच खासदार आमदार होण्याचा अधिकार असावा. आता कोणी होते 10वी नापास, 9वी नापास, 5वी पास, त्याला आमदार आणि खासदार मानल्यावर काय प्रश्न सुटणार आहे दिल्लीतले, गल्लीतले? नगरमध्ये काय चित्र वाटतं तुम्हाला? नगरमध्ये आता असं आहे, बरेचशे लोकांचं कौतुकाकडे काय म्हणते, भाजपकडे. आता जे त्याच्या पद्धतीने जे पक्षाचं काम करते त्या पक्षाची भूमिका मांडते. नागरिक म्हणून माझी एकच भूमिका आहे, बघा, जे लोक निवडून येतील त्यांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, स्थानिक गावातल्या समस्या असतील, त्या समस्या त्यांनी सोडवाव्या. वैयक्तिक समस्या काय? आता आमच्या गावात वैयक्तिक समस्या म्हणजे आमच्या गावाला एक लाईटचा जे प्रॉब्लेम आहे ते उपकेंद्र अजून झालेलं नाही. ते बऱ्याच दिवसापासून मागणी केली होती उपकेंद्र? हो, लय वेळेस मागणी केलेली. उपकेंद्र अजून झालेलं नाही, ते व्हायला पाहिजे. पाण्याचं काय? पाण्याची समस्या आता कसं आहे, आम्हाला आता विहिरीचं पाणी, पण विहिरीचं पाणी कमी झालंय. तिथं मोठ्याचं पाणी रेग्युलर सोडित नाही. ते कधी येतं कधी येत नाही. 8 दिवसातून 15 दिवसातून सोडित येतं. मग 8 दिवसाला गावाला पाणी राहतं. तुमच्या शेतीला पाण्याचा स्रोत काय? शेती जे राहते आमची, पाणी स्रोत सध्या काहीच नाही. पाऊस पडला तरच पाणी. तुमची मागणी असायला पाहिजे. आता बाईने किती केली दादा पाटील शेडगे असताना तरी त्यांनी बी असंच आयुष्य घातलंय त्याचं. नगर तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी बी त्याला पाणी आणता आलं नाही. तिने वाळकीचा कारखाना काढला तर तो बंद पडलाय. त्याला कोणत्या समस्या सुटला नाही. आता हे खासदार काय करते, कुठून पाण्यात येत काय, यांना अजून नीट यांचंच कळा ना. आता विख्यामच तिकडं बागात पट्ट्यामध्ये राहतो, पण त्याला अजून बी त्याला नगरचा, जामखेडचा, नगर तालुक्याचा, कर्जाचं, जामखेडचा प्रश्न सुटाना पाणी आणते आणि त्याला बागात करता येणार. तिथल्या समस्या अजून बी त्याला कळणार. त्याला मग आपण 5 वर्ष निवडून दिले, त्याच्या अगोदर 5 वर्ष 10 वर्ष खासदार होता. पिढे त्यांची ते मंत्रीपद त्यांनाच, खासदारकी त्यांनाच, आमदारकी त्यांनाच, जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांनाच, आणि अजून त्यांनी काहीच केलं नाही.
जिल्ह्यासाठी. हे कुठं काही थांबायला पाहिजे का असं घराणे? थांबायलाच पाहिजे नाही घराणीशाही. जर तुमचे काम होत नसतील तर तुम्ही करता कशासाठी? म्हणजे यावेळेस जनतेचा कौल त्यांना थांबवल का? थांबवेल नक्की. त्यांनी असं म्हणजे साकाई संदर्भात मागच्या वेळेस रोज 36 मध्ये वक्तव्य केलं होतं त्यावेळेस की या साकाई योजनेचं पाणी जर नाही आलं तुम्ही फॉर्म सुद्धा भरणार नाही, भरला मतं मागणार नाही. भरला मत डायरेक्ट निवडणूक लढवली. भरला मत मागितले, पैसे वाटले, सगळे केले त्यांनी. ते फक्त बोलायचं असतं आणि हे लोक बोलते तसे वागत नाहीत. आणि कस काय रामराजे म्हणायचं आपण? आता ही निवडणूक जाती धर्मावर विकासापेक्षा जाती धर्मावर जास्त लढली असं वाटतं. हो, जाती धर्मावर लढली, विकासावर नाही लढली. निवडणुकीत घोडेबाजार झाला ना. याचा काय परिणाम होईल पुढे? नाही, आता कसं आहे, घोडेबाजार जरी झाला तर समजा लोकांचं आतमध्ये गेलं तर तुम्ही कोणाला मत मारता ते तुम्ही पाहू शकत नाही ना. नाही पाहू शकत. तुम्ही फक्त लोकांना पैसे वाटतात, पण आज गेल्यावर लोक तुम्हालाच मतदान करते, अजून दुसऱ्या करते, नोटाला करते, हे तुम्हाला अजून मी कळणार नाही. पण म्हणजे मतदारांनी तरी असं म्हणजे पैशाचा स्वीकार करायला पाहिजे की नाही नेमकं? आता काय झालं, काय झालं मी सांगू तुम्हाला. हे जे सरकारनेच लोकांना शिकवलंय फुकटचं खा आणि आयुष करा. मोदी काय म्हणतो, फुकट धान्य. फुकट धान्य पण ते गहू नेमकं जनावर खायसाठी देतो का माणसाला खायसाठी देतोय? गहू तरी खायच्या लायकीचे पाहिजे ना. आणि ही फुकटची सवय तो लावल्यावर लोक मग काय फुकट म्हणल्यावर मग काय फुकटचं लागत ना लोकांना. मग तुम्ही 100 रुपये घ्या, त्याचं गहू धान्य द्या, पण लोकांना फुकट सवय नका लावू. चांगलं द्या पण फुकट नका देऊ, चांगलं द्या पण चांगले वागणूक लोकांना शिकवा तुम्ही. सरकार एका बाजूला म्हणतोय आत्मनिर्भर भारत आणि दुसऱ्या बाजूला फुकट पण सवय लावते. दोन्ही गोष्टी आत्मनिर्भर अजून झालाच नाही ना. तुम्ही मतदान करताना पैसे द्या, मतदान करा. कोकणामध्ये तांदूळ तुम्ही गहू वाटिता, फुकट वाटिता, आत्मनिर्भर म्हणता. काय नेमकं आत्मनिर्भर कुठं झालं अजून भारत? अहो, जिथं दिल्लीमध्ये केजरीवालनी एवढं चांगलं केलंय ते त्याला तुम्ही हात टाकलं. लोकांची 300 युनिट पर्यंत बिल माफ केली त्यांनी. शिक्षण फ्री केलंय, परत दवाखाने फ्री केलेत. सगळ्या गोष्टी ते लोकांना त्यांनी चांगले दिले, ते सुविधा. त्याला तुम्ही ईडी मधून करून आतमध्ये टाकले. आता तात्पुरतं बाहेर सोडाय, परत त्याला तुम्ही जेलमध्ये टाकणार. म्हणजे काय चाललेलं आहे ते? हुकुमशाही चालली का लोकशाही चालली तेच काय कळायला मार्ग नाही. म्हणजे असं बऱ्याच वेळेस घडतं की सरकारला 5 वर्ष कमी पडतात, पण केजरीवाल सरकारने दिल्लीमध्ये 5 वर्षात ह्या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या, म्हणून ते 2019च्या निवडणुकीत परत निवडून आले. बरोबर. म्हणजे हे दिल्ली सरकारला शक्य होतं, तर इतर राज्यातल्या सरकारला का शक्य होत नसावं? हा, मग हे जे इतर राज्याचे पुढे आहेत ना ते सगळे खायलाच गुंतलेत ना. मला कसं मिळेल? जनतेपर्यंत येऊनच द्यायचं नाही ते. आणि मग ते खायलाच गुंतले, स्वतःच घर भरायला गुंतले. ते जनतेपर्यंत निवडून देत नाही. ते तसं केजरीवालचं नाहीये. ते एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पण केलेलं आहे. नाही, त्याचा विषयच नाही. ते मला खायचं ते सगळं लोकांना देऊ राहिलं. तसं केजरीवाल सारखं राज्यात झालं पाहिजे प्रत्येक. आपल्या बरोबर आज सर्व ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत. सध्या आता मतदान झाल्यानंतर निवडणूक वातावरण शांत झालेलं आहे, पण कोण येईल, कोण विकास कामं करेल, कोण काय करेल, कोणत्या सरकार येईल, शेतकऱ्यांसाठी कोण हिताचं राहील, अशा चर्चा अजून काही थांबलेल्या दिसत नाहीत. तर आपण जाणून घेऊ. बाबा, सध्या देशामध्ये कोणतं सरकार येईल बरं? आता दोन्ही बी सांगू शकत नाही. तुतारी येईल किंवा कमळ येईल, तसं काय सांगू शकत नाही आपण. इथे नगरमध्ये काय होऊ शकतं? काही बी दोन्ही मधून कोणतरी येऊ शकतो ना. असं एक तर आपण सांगू शकत नाही हा येईल किंवा हा येईल, कोणी सांगू शकत नाही. दोन्हीतून कोणी येऊ शकतो, काय नाही त्याचं. बाबा, आपलं आता वय किती आहे? वय आता 75. आपल्या बरोबर 75 वयाचे ज्येष्ठ बाबा आहेत. तुम्ही आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिल्यात. हो, तर ही निवडणूक सगळ्या निवडणुकांपेक्षा थोडी वेगळी कशी काय ठरली? आता ही निवडणूक म्हणजे तशी चुरशीची ठरली. काय वेगळेपण आहे निवडणुकीत? वेगळेपण म्हणजे आता कसं आहे, कोण येतं हे नाही सांगता यायचं, पण चुरशीची आता कसं आहे, आता आमची समजा ग्रामपंचायतची निवडणूक आली तर काही ठिकाणी समजा पैशाची वाटप झाली, मग आता ग्रामपंचायतला आम्हाला नडतं ना ते. मग
पैसे द्यायचे म्हणजे कोणी? असं मला असं वाटतंय का लोकांना मत देण्यासाठी पैशाची सवय लागत होती. हा सवय लागत. मग आता ग्रामपंचायतला समजा उभे राहिले तर त्यांना नडतच ना ते. ती सवय बंद झाली पाहिजे. पण आता ही सवय बंद करायची मतदारांच्याच हातात आहे ना. मतदारांच्या का हातात आहे? त्यांनी उमेदवारांना द्यायला नाही पाहिजे. पण मतदारांना नाही घेतलं तर मतदार का सुख आता मतदार कसा आहे, इकून घेतो जे करायचं ते करतो. पण हे लोकशाहीसाठी घातक आहे ना. मग घातक तर आहेच म्हणायला, घातक आहेच ना. मग जर असं जर झालं तर धनदांडक्याचेच मुलं फक्त राजकारणात येतील, बरोबर? सर्वसामान्यांची मुलं राजकारणात येणार नाही, टिकणार नाहीत. नाही टिकणार. त्यांना जर धडा द्यायचा असेल तर हा मतदारांनीच दिला पाहिजे, बरोबर? बरोबर. तर मग तुम्ही आता मतदारांना काय आवाहन कराल की मतदान कुठल्या बेसवर केलं पाहिजे, कुठल्या आधारावर केलं पाहिजे? मतदारवाल्यांनी आहे ना, जो माणूस व्यवस्थित आहे त्यालाच मतदान करायला पाहिजे ना. जो बस आपल्याला आशा आहे भयाची शेतकऱ्याचे काही प्रश्न सोडले, आपल्याला शेतकऱ्यासाठी काहीतरी दिले, अशांनाच मत द्यायचं. बरं, आता काय वाटतं नगरमध्ये कमळ फुललं की तुतारी वाजल? आता नाही ते नाही सांगता यायचं, दोन्हीतून एक कोणतरी येईल. तुमच्या अपेक्षा काय असतील त्यांच्याकडून? आता हेच शेतकऱ्याचे प्रश्न, कांद्याला भाव, सोयाबीनला भाव, बाकीचं काय, पाणी व्यवस्थित आलं पाहिजे, बघ काय. गुजरातमध्ये नदी जोड प्रकल्प आहे. नर्मदा नदीचं पाणी पण गुजरातमध्ये गेलेलं आहे, बरोबर? तिथं म्हणजे वॉटर ग्रीड नावाची मोठी योजना आहे की बंद पाईपलाईन मधून शेतीला पाणी पुरवठा होतो. तसं महाराष्ट्रामध्ये झालं नाहीये. महाराष्ट्रात फक्त नदी जोड प्रकल्पाची नुसती म्हणजे घोषणाच आहे. तर याबद्दल आपलं काय मत आहे? त्यांनी सरकारने काय केलं पाहिजे? तशी योजना महाराष्ट्रात राबवायला पाहिजे की नाही? राबवायला पाहिजे ना महाराष्ट्रामध्ये. पण काय होतंय नेमकं, गुजरात हे भारताचं मुख्य सत्ता केंद्र बनले, म्हणजे मोदी तिथले, शहा तिथलेच. त्यामुळं नर्मदा नदीला त्यांनी अडवून महाराष्ट्राच्या भूभागात म्हणा किंवा काही याच्या राजस्थानमध्ये जातं पाणी. असं पाणी महाराष्ट्रामध्ये फायदा गुजरातचा. तसंच आलमट्टीचं झालं कर्नाटकमध्ये, येदियुरप्पा होतं, त्यांनी बी महाराष्ट्रातच पाणी लावलं. फायदा कोणाचा झाला? कर्नाटकचा झाला. मग महाराष्ट्राची पुढारी तरी बी का मोदीचंच गुणगान गातात? हा मोठा पडलेला प्रश्न आहे मतदारांमध्ये. का गुणगान गातात? त्यांना नाही वाटत का आपल्या महाराष्ट्रामध्ये बी कुठं आज पाणी अडवावं, सुजलम सुफलम करावा महाराष्ट्र? आता महाराष्ट्रातून बरंच पाणी ना म्हणजे पश्चिमेकडे वाहत आहे आणि जास्तीत जास्त भाग पूर्वेकडे. तर यासाठी काय सांगाल तुम्ही सरकार? म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामधले जे पाणी ते लिफ्ट द्वारे म्हणा किंवा अजून नद्या जोड प्रकल्पामार्गे म्हणा इतर भागात वळवलं पाहिजे, ते जोडलं पाठवलं पाहिजे. आता उदाहरणार्थ नगर तालुका आहे, नगर तालुक्याला कोणताच नदी जोड प्रकल्प होऊ शकत नाही. जसं शहराला पाणी पुरवठा होतो मुळा डॅम मधून, म्हणजे उचलूनच पाणी पडतं ना ते. तसं प्रत्येक धरणा म्हणजे छोटे शेत तलाव आहेत त्याच्यामध्ये पाणी येऊन पडलं पाहिजे, जेणेकरून जो शहराकडे लोक आकर्षित होतात ते होणार नाही. ग्रामीण भागात त्यांचं वास्तव्य राहील. कसं गेल्या 10 वर्षातील सरकारची प्रगती शेतकऱ्यांच्या बाजूने कशी वाटते तुम्हाला? शेतकऱ्याच्या बाबतीत म्हणाल तर ती निराशात्मक आहे आणि एकंदरीत देशाच्या दृष्टिकोनातून ती प्रगतीपथावर आहे. पण असं म्हणजे त्यांच्याकडून असं बोललं जातं की भारत संरक्षणदृष्ट्या सक्षम बनलाय, पण शेतकरी जास्त संरक्षित झाला, शेतकरी असुरक्षित झालाय. असुरक्षित बी झालाय आणि दरडोई जो कर्ज आहे तो भारताच्या प्रत्येक व्यक्तीवर वाढत चाललेला आहे यांच्या कालखंडामध्ये, जे काँग्रेसच्या कालखंडामध्ये नव्हतं. या ठिकाणी आपण जे काही गावातले नागरिक आहेत त्यांना भारताचं म्हणजे दरडोई उत्पन्न सुद्धा माहिती आहे. म्हणजे केंद्र सरकारने आता असं गृहीत धरायचं नाही की लोकांना काही कळत नाही. लोकांना दरडोई उत्पन्न, सरकारची योजना, सरकार काय योजना राबवते, या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांना आता कळतीये. आपलं या ठिकाणी कसं वाटतं तुम्हाला वातावरण नगर जिल्ह्यामध्ये? या मतदारसंघाचा जर एकंदरीत विचार केला तर जो बीजेपीचे उमेदवार आहेत सुजय विखे, हा कामाचा माणूस होता, सुशिक्षित आहे, एज्युकेटेड आहे, एक काम करण्याची त्याला कुवत आहे. पण एक यांचे जे पक्षाचे धोरण आहेत त्याच्यामुळं कदाचित त्यांना दागा फटका बसू शकतो.
म्हणजे या ठिकाणी जे भाजपचे उमेदवार होते ते उमेदवार वैयक्तिक गोष्टीत चांगले आहेत, पण पक्षाच्या ध्येय धोरणामुळे त्यांना फटका बसू शकतो असं यांचं मत आहे. गावातील वातावरण साधारणतः समसमान किंवा थोडस लंकेच्या बाजूने थोडासा जास्त कोल राहील. बाबा, आतापर्यंत भरपूर निवडणुका झाल्या, त्या सगळ्या निवडणुकापेक्षा ही निवडणूक वेगळी कशी काय ठरते? काय झालं, बोलायला लगेच राहिलं नाही इथं काही. निवडणूक कशी झाली ही विकासाचा मुद्दा सोडून एकमेकाचे उणे दोने काढण्यातच गेली. लोकांना विकास काय अजून कळालाच नाही. यांचाच विकास चाललाय, यांच्याच गप्पा चालल्यात, यांनी काय प्रचार केला ते त्यांनाच माहिती. म्हणजे निवडणुकीत विकासाचे मुद्दे सोडून घोडेबाजार तेवढंच चाललं, बाकी काही नाही इथं. लोकांचं काय घेणं देणं नाही, लोकांच्या समस्याला जे घेणं देणं नाही आणि सर्वांगीण विकासाचं घेणं देणं नाही. यांचं फक्त यांचे दिवस फक्त 13 तारीख कधी येईन इथपर्यंत चाललं होतं, संपला यांचा विषय. मग आपण आता त्यांना काय सांगायला पाहिजे? काय सांगायचं आता, पेटी टाकले लोकांनी, काय सांगायचे ते चेपले का काय त्याच्यात कळण. हो बरोबर. नगररक्षणचं काय काही होईन, वाटळ होईन कोणाचं बी काय चांगलं काय होईन तेच काय. पण हे असे विकास सोडून लक्ष विचलित झालंय सगळं मतदारसंघात. याला धडा द्यायला मतदारांनीच दिला पाहिजे ना. मतदारांना काय आव्हान करा? जे त्यांना आता शहाणे लोक आल्यावर ते त्यांना मतदारांना धडा. हो, शहाणे लोक आल्यावर मतदारांना धडा देते मतदारांना. हा, मग आता तशी सुरुवात झाल्यावर मतदाराला धडा नाही, मग काय आता आर्थिक जर रसद आली तर मतदाराला धडा आहे ना. आता उघड काय पण असं इथं नाही, इथं विकास काही मुद्दे राहिलेच नाहीत ना. इथं फक्त पैसा चाललाय. पण हा निवडणुकीचा पैसा किती दिवस टिकतो? असं टिकण्याचं कोणाला पडलंय? ताज बघत आहेत लोक, टिकायचं काय. बरं 5 वर्षात तुम्ही तरी काय दिलंय कोणी येऊन? ते म्हणते 30 पैसे काय नाही देतोय तर घे, अशी अवस्था आहे लोकांची. काय म्हणजे मतदाराच्या विचारावर ठाम व्हायला लागलाय पैशाच्या रसदमुळं, त्यापासून वंचित करायला लागले असेल. त्याच्या मतापासून पैशाने लोकांना वंचित केलं. पण असं जर झालं तर सर्वसामान्यांचे राजकारण टिकणारच नाही. सर्वसामान्याचं राजकारण आज नाही, पहिलं बी नव्हतं. ही काय आज चाललं काय? पूर्वापारी ही म्हणजे आपल्या करता चाललेलं नाही. पूर्वीपासून हीच परिस्थिती, याच्यात कुठलाच बदल नाही. असं काय नाही की पूर्वीच्या काळी लोक पैसे वाटीत नव्हते, पूर्वी बी पैसेच वाटीत होते. कोण म्हणलं वाटीत नव्हते? मग आता तुम्ही असं म्हणता की पूर्वीच्या काळापासून असं चालू आहे, पण नेमकं मग देशात लोकशाही आहे की नाही? मग आता लोकशाही लोकापुरती म्हणायपुरती आहे, लोकांना सांगायला लोकशाही आहे. पुढे काय असते लोकशाही? त्यांनी फक्त खिशे भरणे. म्हणजे देशातला जो राज्यकारभार आहे खिशात फक्त काही मर्यादित लोकांच्या हातामध्ये खिशात हातात नाही, खिशात आहे. लोकशाही खिशात आहे. हा, लोकशाहीच खिशात आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की बाबांनी लोकशाहीची कशी थट्टा केली जाते, लोकशाहीची कशी हत्या केली जाते, मतदानामध्ये कशी रसद पुरवली जाते आणि मतदारांना त्यांच्या मूळ उद्देशापासून विचलित केलं जातं. या सर्व गोष्टींचा बाबांनी एकंदरीत भारतीय राजकारणाबद्दलचा उहापोह या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही पण भरपूर निवडणुका अनुभवल्यात, स्थानिक स्वराज्य संस्थेपासून तर देशाच्या निवडणुकापर्यंत. तर ही निवडणूक असं म्हटलं जातं की खरंच ग्रामपंचायत लेवलला जशी निवडणूक खेळली जाते तशी खेळली गेली का? अगदी बरोबर आहे. कारण ह्या सगळ्या जनतेचं मत असं झालंय की महागाई वाढली, सगळ्या गोष्टी, आणि त्रस्त लोक झालेले आहेत. त्याच्यामुळं लोकांनीच एक निवडणूक हातात घेतलेली आहे. लोक याच्या विरोधामध्ये सगळे पेटून उठलेले आहेत. लोकांचा विचार आहे की हे सरकार बदलावं आणि काहीतरी आपल्याला दुसऱ्या सरकारपासून किंवा दुसऱ्यापासून आपल्याला काहीतरी फायदा व्हावा या विचारामध्ये सरकार सगळे लोक येते विचारामध्ये. काय नगरमध्ये सत्ता परिवर्तन होईल का? 100% सत्ता परिवर्तन व्हायलाच पाहिजे. कारण सर्व लोक अगदी पेटून उठले होते आणि बदल अपेक्षित आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा, सामान्य माणसांचे प्रश्न सोडवणारा खासदार लोकांना हवा आहे आणि त्याच्या माध्यमातून लोकांनी उठाव केलेला आहे. आता पाहू 4 तारखेला नक्कीच बदल होईल अशी आशा आम्हाला वाटते.
तुतारी 100% तुतारीच यायला पाहिजे हा आमचा अंदाज आहे. कारण सर्व लोकांनी विचार करून या ठिकाणी मतदान केलेलं आहे. नमस्कार. आज ग्रामपंचायत टाकळी काजीमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी मतदारांनी नेमकं कोणत्या मुद्द्यावर मतदान केलंय हे आपण जाणून घेऊ. आता जे ग्रामीण भागातले जे प्रश्न होते बहुतांशी शेतमालाच्या बाबतीत सरकारचे जे काही धोरणं होती ते थोडे चुकीचे असल्या कारणाने मतदान बऱ्यापैकी महाविकास आघाडीला या ठिकाणी झालेलं. अनेक निवडणुका झाल्या, त्या सगळ्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक तुम्हाला वेगळी कशी वाटली? आता महाराष्ट्रातली जर आपण यावेळेस परिस्थिती पाहिली तर बरंच फोडाफोडीचं राजकारण मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्रात झालं. सरकार पडणं किंवा वेगवेगळे गट निर्माण होणं याचा परिणाम ह्या निवडणुकीवर झालेला आहे. लोकांचा रोष दिसून आला, लोकांना हे पटलेलं नाही असं दिसलं चित्र. आणि हे जे गटतट निर्माण झाले, इकडचे लोक तिकडं तिकडचे इकडं, जे त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला असं मला वाटतं. काही निवडणुकामध्ये अनेक ठिकाणी आपण वाचलं की पैशांचा घोडेबाजार होतोय, इकडं पैशाच्या बॅगा पळवल्या, तिकडं पैसा वाटला. काही ठिकाणी तर असे पण प्रकार घडलेले आम्ही पाहिलेत की मतदारांनी मतदान करू नये यासाठी त्यांना रोखण्यात आलं. असं काही आपल्या भागात किंवा आपल्या बुद्रुक घडलंय का? शहरी भागांमधून बऱ्यापैकी तसं झालेलं आहे, पण ग्रामीण भागातून असं काही झालेलं नाही. शाई लावण्याचा प्रकार किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील, प्रलोभन दाखवणं किंवा काय, हे ग्रामीण भागामध्ये थोडं कमी प्रमाणावर झालं, शहरी भागामध्ये जास्त झालं. पण त्याचा परिणाम फारसा मतदानावर होईल असं मला काही वाटत नाही. असं करणं हे चुकीचं आहे. 100% लोकशाहीच्या विरोधात आहे, लोकशाहीसाठी घातक आहे. आणि ही परंपरा जर सुरू राहिली तर मग हे चांगलं नाही. मतदारांना जर काही वेगळा विचार करावा लागेल का असं सुरू राहिलं तर? असं सुरू राहिलं तर यासाठी मतदारांनी आंदोलन उभा केलं पाहिजे आणि हे जे प्रवृत्ती आहे हे नाकारल्या पाहिजे. म्हणजे मतदारांनीच उमेदवाराला सांगायला पाहिजे की तुम्ही अशा मुद्द्यावर निवडणूक लढवा, तुम्ही वैयक्तिक मुद्द्यावर जाऊ नका, विचाराच्या विकासाच्या मुद्द्यावर लढा. निवडणूक व्हायला पाहिजे भविष्यातही. काय वाटतं कमळ की तुतारी ग्रामीण भागातून? सरकारचा गेल्या 10 वर्षातला कारभार कसा वाटला तुम्हाला? सरकारविषयी जर बोलायचं झालं तर 2014-2019च्या काळात आपण मोदीजींना मतदान केलं. मतदान केल्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली जे सरकार बनलं आणि ज्या राजकारणाची पूर्ण दिशा बदलून टाकली, हे लोकशाहीचं राजकारण ठेवलं नाही. यामुळं ग्रामीण भागातील शेतकरी असन, शहरी भागातील लोक असतील, मजूर असन, सर्व लोक या लोकांच्या रोषाला यांना सामोरं जावं लागतं. सध्या आपण तुम्हाला इथून बीड किती किलोमीटर, बीडच्या हद्द किती किलोमीटर लांब आहे? इथून साधारणतः दौलवडगाव पासून बीड चालू होतं, तर इथून साधारणतः 13-14 किलोमीटरवर बीड हद्द चालू होती. आपण आता बऱ्याच ठिकाणी पाहिलं की बीडमध्ये खूपच म्हणजे जाती आधारित मतदान झालंय आणि खूप म्हणजे निवडणुका सोडून बीडमध्ये राजकारणाला वेगळं वळण लागलंय. हे वेगळ्या जे वळण लागलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? बरंच आता हे वेगळं वळण जे लागलं हे कशामुळं लागलं? ज्या वेळेस मनोजदादा जरांगे हे मुंबईकडं आंदोलनासाठी चालले होते, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पनवेलमध्ये, वाशीमध्ये अडवल्यानंतर सांगितलं की तुम्हाला आम्ही एवढा कालावधी द्या, आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. त्या मुद्द्यावर सर्व मराठा समाज हा मागं फिरल्यानंतर मराठा समाज इथं आल्यानंतर ओबीसीचे नेते छगन भुजबळ असतील, पंकजाताई मुंडे असतील, यांनी या आरक्षणावर भाष्य करायला नको होतं. आणि हे सर्व उघड होत असताना मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आणि बीड जिल्ह्याचं पूर्ण चित्र हे मराठा समाजाने
बदलवलं, मग आज हे जातीपातीचं राजकारण व्हायला नको होतं. पण हे झालं कोणामुळं? ज्या वेळेस शिंदे आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब काय म्हटले का तुम्हाला 1 महिन्याच्या आत JR काढून तुमचं सर्व मागण्या मान्य करतो. नंतर त्यांनी या मागण्या मान्य न केल्यामुळं याच्यावर स्थानिक नेते बोलायला लागले आणि स्थानिक नेते बोलायला लागल्यामुळं मनोज दाते जरांगेचा एक वेगळा गट तयार झाला आणि कुठल्याही जातीपातीला न करता मराठ्यांना जे आरक्षण पाहिजे होतं आणि ज्यांनी त्यांना विरोध केला त्या लोकांना मराठा समाजाने विरोध केला. बीडमध्ये काय? बीडमध्ये बजरंग सोनवणे. आमचा अंदाज आहे, आता आम्ही जरी नगर तालुक्यातले असलो किंवा नगर दक्षिणचे असलो तर बीडमध्ये 100% बजरंग बाप्पा येणार. नगर मधलं काय? नगरमध्ये तुतारीच वाजणार शरद पवार साहेबांची. आज जर पाहिलं तर 70,000 कोटीचा जलसिंचन घोटाळा, त्याच्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना फोडली. मग उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, हे ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं काम करीत होते हे सर्व शेतकऱ्यांना जनतेला मान्य होतं. तरी सुद्धा यांच्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोडाफोडीचं राजकारण केलं. हे राजकारण करीत असताना यांच्याकडे अशी कुठली मशीन आहे का त्या मशीन मध्ये घातल्यानंतर एवढे मोठे घोटाळे केलेले सगळे घोटाळे यांचे म्हणजे पूर्ण धुवून निघतात. आज जर 70,000 कोटीचा आज जर महाराष्ट्र सरकारचं जर कर्जमाफी करायची म्हणलं तर त्या 70,000 कोटीच्या घोटाळ्यात पेक्षा महाराष्ट्राची कर्जमाफी कमी. कर्जमाफीचा मुद्दा निघाला म्हणून UPA सरकारच्या काळामध्ये 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती आणि त्याच्यातला जास्तीत जास्त फायदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना झाला होता. तसं भाजप सरकारने जे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतींचं 1.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलंय आणि शेतकऱ्यांचं कर्ज काही माफच केलेलं नाही. याबद्दल काय माहिती? नाही, केली होती ना. देवेंद्र फडणवीसनी मागच्या वेळेस फसवी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ अशी एक हे केलं होतं, परंतु काही कुठल्याही प्रकारची त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही. पण महाराष्ट्रात सर्वात जास्त कर्जमाफीचे लाभार्थी का मिळाले हे तुम्ही शोधलं का? महाराष्ट्रात ज्या वेळोवेळी त्यावेळेस दुष्काळ पडत होता, कुठल्याही प्रकारच्या पिकाला बाजार नव्हते, काही अनेक अडचणी येत होत्या, कोरोनासारखी भीषण महामारी झाली, लोक हातबल झाले होते, लोकांकडे पैसा राहिला नव्हता आणि इतक्या संकटात असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळाली आणि ती खरोखर योग्य होती आणि योग्य न्याय दिला त्यावेळेस. याच्याबद्दल आम्ही त्या सरकारचे ऋणी आहोत. या ठिकाणी आपल्या बरोबर काही तरुण आहेत, जे काही येणारे खासदार असतील त्यांनी तरुण वर्गासाठी काय केलं पाहिजे? आता तसं पाहायला गेलं तर आपला अहमदनगर शहर जो जिल्हा आहे किंवा शहर आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. तिथं कॉलेजेस वगैरे चांगले आहेत, पण ज्यावेळेस आमच्यासारखे जे IT क्षेत्रातले जे मुलं आहेत ज्यांना जायचं IT क्षेत्रात तर त्यांना साधे क्लास जर लावायचे असले तर पुण्याला जावं लागतं, साधे कोणताही जॉब करायचा असला तर पुण्याला जावं लागतं. तर आमची एकच अशी म्हणजे विनंती राहील की तुम्ही नगरमध्ये थोडा IT हब वगैरे चालू करावं, IT इंडस्ट्री आणावं. याच्या आधी पण थोडाफार प्रयत्न झालता पण काय म्हणावं असं काही यश आलं नाही त्याला, नाही का IT साठी. तर आम्हाला पुण्याला न जाता नगरमध्येच अशी चांगल्या जॉबची ऑपॉर्च्युनिटी झाली पाहिजे. आणि तसं पाहायला गेलं तर आहे तर दोन्ही पण खासदार चांगले आहेत आमच्यासाठी, पण असं वाटतं की भाऊ जे पण यानंतर जे येते खासदार निवडून येते तर त्यांनी IT क्षेत्रासाठी काहीतरी नगरमध्ये योगदान द्यावं. हो, असं आमचं म्हणणं आहे. नगर जिल्ह्यामध्ये काय चित्र असू शकतं तुमचा अंदाज आहे? आता पाहायला गेलं तर तसं 50-50 आहे जवळपास, सांगता येत नाही. चुरशीच होईल का? हो, चुरशीच होईल. आधी जशी सोप्याच झाली ना तसं ह्यावेळेस उमेदवारांनी अशा घोषणा केल्यात की कम से कम 2 लाख, काही केला 300, आम्ही 3 लाखाने जो बरोबर येतील ना. नेमकं काय होऊ शकतं? मला तर असं वाटतं ज्या मागच्या वेळेस जसं सोप्याच झाली किंवा नाही का एवढं काय प्रचाराची गरज पडली नाही म्हणा असं म्हणा, तर यावेळेस थोडं अवघड जाणार आहे. सुजयदादांना येतील, लंके साहेब निवडून येऊ शकतील, पण आले तर आमचं मत आहे का जवळपास 2 लाखांतरी आलेच पाहिजे ते, कारण त्यांची अशी जी हवा आहे, जे बोलणं आहे, त्यांचं जे राहणीमान आहे किंवा ते जे गरीब माणसांपर्यंत पोहोचलेत, खूप काही असं म्हणजे त्यांचं आहे व्यक्तिमत्व,
सुजयदादांचंही चांगलं व्यक्तिमत्व आहे, असं काही म्हणता येणार नाही. पण ह्यावेळेची जर निवडणूक पाहिली तर तशी सोपी नाही ती. तसं लंके साहेबांचं पण चांगलं योगदान आहे गरिबांसाठी. कोरोना काळात जेवढे कामं केले, 30,000 लोकांना वाचवलं, काय असेल ते, तसं दोघांचं योगदान चांगलं आहे. पण असं वाटतं की एखादा आपलं गरीब माणूस जर झालाच खासदार, तर त्या आमच्यासारख्या जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांचा जे काही प्रश्न आहेत ते पर्सनली सोडू शकतात, ते येतील. आणि जसं सुजय दादा येतात ते करतील. पण काय वाटतं, जे असं म्हणजे नाही का जास्त त्यांच्याकडे वगैरे PA वगैरे असे काही नाही येतात निलेश लंकेंकडे इतके, तर ते स्वतः आपण फोन केला तर एका फोनवर उचलतात फोन. माझा पण अनुभव आहे, असं काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळं असं जे पर्सनल काम आहेत ते लंके साहेबांच्या मार्फत लवकर होतील असं माझं म्हणणं आहे. सर, असा प्रश्न आहे की निवडणुकामध्ये कोणत्या राजकीय पक्षांनी जास्त पैशाचा घोडेबाजार केला असं तुम्हाला अंदाज वाटतोय? अंदाज काय आहेच, BJP आहेच ना. कारण की जर पाहायला गेलं तर आता खूप काय अशा पोस्ट पाहतोय आपण इंस्टाग्रामवर, इकडे पकडले. शिरूरमध्ये म्हणा, आपल्या नगरमध्ये काय झाले स्कॅम थोडे, काही लोकांना 500 रुपये दिले, मुस्लिम वर्ग आहे त्यांना असे 500 रुपये देऊन फक्त त्यांच्या हाताला शाई लावली, मागं पाठवून दिलं. म्हणजे हे एक भीतीचं म्हणजे नाही काय, त्यांना पुढच्या जे खालच्या लेवलचं आहे आणि भीती वाटली आहे ना, पराभवाची भीती त्यांना जाणवू लागली. त्यामुळे हे गोष्टी कराव्या लागल्या. कारण की आधी असं काही सुजयदादांच्या वेळेस असं कधी काही झालं नाही गोष्टी. यावेळेस थोडं ते ज्या मुस्लिम वर्गांचं ते केलंच त्यांनी नाही का, हाताला शाई लावली, काही पैसे दिले आणि मागं पाठवून दिले. तर हे गोष्टी चुकीच्या. जी घटना घडली त्या घटनेच्या शेजारीच पोलीस सुद्धा उभा होते. तुम्ही मग ह्या सगळ्या घटना घडत असताना प्रशासनाकडं काय विचार पाहता? प्रशासनाची मला तर असं वाटतं एवढी पण चूक नाही, कारण की वरूनच इतका दबाव आहे, ते कोणाकोणाकडे पाहतील असं पण आहे ना. जर वरूनच एवढा दबाव दिला, त्यांची पण नामुष्कीच होती ना एक प्रकारची. तर त्यावर तर आपण काय बोलू शकत नाही, कारण की ते तर त्यांचं काम करतात. पण जर वरूनच जर एवढा प्रेशर आला त्यांना, ते बी काय करू शकत नाही. हे पण प्रॉब्लेम आहेत ना, असं आहे. प्रशासन दबावामध्ये काम करत? हो, 100% ना. तुम्ही पहा ना, काही ठिकाणी आता म्हणले जे गोडाऊन होते मशीन ठेवण्यात आलेले आहेत, ते 24 तास CCTV बंद होते. आता कुठलची माहित नाही, बारामती जाणार. म्हणजे पहा ना तुम्ही, पोलिसांना स्वतः काय त्यांना गरज नाही, पण वरून प्रेशर आल्यामुळे या गोष्टी त्यांना करावं लागतात. पण आता कसं आहे, पुढचे जे विरोधक आहेत म्हणा, हे ती पण जनता म्हणजे चांगली ही झालेली आहे, जागृत आहे. आता लंके साहेबांनी पण पाहायला गेलं ना, तर जेवढे ते गोडाऊन वगैरे जे आहेत मशीनचे, तिथं त्यांच्या कार्यकर्ते त्यांनी 24 तास ठेवलेत का काही गडबड होऊ नये म्हणून. त्यामुळे असं तर वाटतं यात तर काही स्कॅम होणार नाही आणि लंके साहेब येतील, चांगले मतांनी निवडून येतील. 2 लाख म्हणतात, पण जवळपास 50-60 हजार तरी आले पाहिजे, नाही तर त्याच्या जास्तच आले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे सर्वसामान्यांचं. आणि ठीक आहे, आले पाहिजे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत. बाबा, ही निवडणूक कशी काय वेगळी वाटली तुम्हाला? निवडणूक वेगळीच वाटली जरा. काय वेगळं पण? दुधाला भाव भरपूर, कांदे महाग झाले, खात्याच्या गोण्या सस्त्या, मजुरी सस्ती, त्याच्यामुळे निवडणूक फार मजात वाटली. मग आता सरकार पलटी मारणार का तीच राहणार? आता काय ज्याचे जसं जनतेची इच्छा असेल तसं, जनतेचा कौल. जनतेतला कौल म्हणजे तुम्ही एक घटक आहेत, तुमचा कौल काय आहे? मग आमचा कौल काय, आता आम्हाला जे स्थिर सरकार, योग्य भाव मिळेल सरकार यावं अशी आमची इच्छा आहे. आम्हाला काय लागत आहे दुसरं? मग या सरकारने योग्य भाव दिला का नाही? दिला ना, भरपूर दिला ना. कांदा 3 रुपये किलो, पाण्यापेक्षा दुधापेक्षा पाणी महाग बाटली. हा तर बोलतोय ना. या ठिकाणी बाबांनी जसं सरकार शेतकरी वर्गाची चेष्टा करतं, तसं बाबांनी सुद्धा त्याच शब्दामध्ये सरकारची सुद्धा चेष्टा मांडलेली. आता मला मी प्रश्न विचारते, तुम्ही तुमचं मत व्यक्त करा. आता मी प्रश्न विचारत नाही, तुम्ही तुमचं मत व्यक्त करा. आमच्या काय भाव नाही का, मी सांगितलं ना, योग्य भाव मिळावा असं सरकार यावा. ह्या सरकारने ते चेष्टा केलेलीच आहे ना, का नाही का खोटही? मोदींचे पत्राला नाही आले का? मोदींचे पत्राला 15 कुळे येत, ते किती येतात काय ना, 6 का काय, ते काय जमा होतात खात्यावर. आता ते आम्ही
2014 आणि 2019च्या इलेक्शन मध्ये असं ऐकलं होतं की देशामध्ये 100 स्मार्ट सिटी होणार, 5000 आदर्श ग्राम गाव तयार होणार, भरपूर काही तयार होणार, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वाढणार. बरोबर. पण आता तर नवीनच घोषणा आली, मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी. तुमचं काय मत आहे गॅरंटी बद्दल? मोदीची गॅरंटी असं आहे बर का. आता आम्ही आता अडाणी माणसं, आम्हाला काय लागत, काय लागतं आम्हाला? मालालाच योग्य भाव असावा. आम्हाला कोणाची वीज फुकट नको, पाणी फुकट नको, खात्याचे दर योग्य राहावा, कांद्याला भाव मिळावा, दुधाला भाव मिळावा. बाकीचं काय दुसरं शेतकऱ्याची काय इच्छा असती तेवढीच इच्छा असती. सांगा ना तुम्ही, खर्चाचं बजेट बसाना, ताळमेळ बसाना, संत्र कोणीकडे गेले, सगळं तोट्याचा धंदा आहे ना. काय शेतकरी फाशी नाही घ्यायचे तर काय करते? ते आत्महत्या जेव्हा ते येडे लोक येतात. मग तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं असेल ना मतपेटीमध्ये? नगरमध्ये काय होईल असं वाटतं? आता नगरमध्ये आम्ही राहिलो गावात, नगरचं काय सांगताय? गावाच्या अंदाजावर कधी कधी नगरचा जिल्ह्याचा अंदाज लागतो ना, असं परिवर्तन होईल असं वाटतंय का? परिवर्तन होईल ना गावाच्या तुतारीच आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा तुमच्या? त्यांच्याकडून काय आता जे मागचे आले त्यांचे काय ते काय करते ना, आता ते नवीन करतील काय? होय असा अंदाज वाटतोय बा आम्हाला. बदल मी त्या अपेक्षेवर मत दिले. गॅस महाग झालाय. आता काही घ्यायचं म्हणल्यावर सगळ्याला महागाई आहे. काम नाही, धंदे नाही, काय करायचं? तुम्हाला काही पेन्शन वगैरे? पेन्शन नाही, काही नाही. पोरांना नोकरीचं काय? नोकरी नाही, काय नाही. बाहेर गावाला कामाला गेलेलं एक इथं जातंय. आणि मोदींनी तर तुम्हाला फुकट गॅस दिलाय, मोदीने दिलाय फुकट, पण त्याला बी 2000 रुपये भरावं लागले तेव्हा आणला आम्ही. म्हणजे फुकट नाही भेटला? फुकट काय नाही आम्हाला. पण त्यांनी तर योजना कागदावर दिसती मोफत. ती योजना आहे, पण आम्ही 2 घरांनी ना 2-2 हजार रुपये भरले, तिथून आणलाय नगरवरून. आणि आता किती रुपये लागतील भरायला? आता मग 1200 का काय किती येत? 1000 रुपये का काय येत? बरं, तुम्ही आता मतदान केलं बरोबर? मतदान करताना तुम्ही काय विचार केला बरं? नेमकं मतदान ह्या गोष्टीच्या मुद्द्यावर मी विचार करून करायला पाहिजे काय असं? मतदान करण्याच्या अगोदर तुम्ही काय विचार करून मतदान केलं? काय विचार नाही केला, जी आहे निवडून त्याला द्यायचं. तुम्हाला पैसे आले का? हा, पैसे आले मतदानाला? काय माहिती बाय, दिलेत का काय पोरांकडे? मग तुमचं मतदान तुम्ही केलं का तुमच्या पोरांनी केलं नेमकं? आम्हीच केलाय, पोरांचं बी आहे. हा का? हा. तुमचा हिस्सा तुम्हाला नाही मिळाला? दिले जणू 500 का काय. दिलेत ना, लहान मला माहिती का बाया. बरं, असं म्हणजे आता आम्ही सांगतो की असं म्हणजे हे लोकशाहीसाठी म्हणजे चांगलं नसतं, पण तुम्हाला काय वाटतं नेमकं? आम्ही पैसेच नाही घेत, आले तरी माघारी लावून देत असतो. आणि एकात कम द्यायचं मतदान? आपल्याला वाटलं द्यावा तर द्यायचं, नाही द्यायचं नाही. आपला अधिकार आहे का नाही मतदानाचा? मग आपण हा आपला अधिकार कोणाला विकला नाही पाहिजे असं तुमचं मत आहे बरोबर? जी महागाई वाटते ती कसं काय? महागाई दुसऱ्या मालाला महागाई आहे त्यांच्या, आपल्या शेती मालाला महागाई आहे का? काय सुद्धा की शेतीमाल 12 रुपयाने चाललेत, पण आता पुण्यातल्या मार्केटला कांदा 30 रुपयाने ऐकला आम्ही काल. इथं तर 12 आणि 10. मग काय म्हणजे तुमच्या याबद्दल? शेती मालाला बाजार पाहिजे की काही नाही. मग ते जे PM किसान योजनेतून मिळणारे 6000 रुपये, आणि आपण ज्यावेळेस समजा तुम्ही शेतीमध्ये काय पिकवता? कांदे, सोयाबीन. कांदे सोयाबीन जर समजा बाजारात नेलं त्याला भाव नाही भेटला, तर ते 6000ची भाव नाही भेटल्याची बरोबरी होती का? नाही ना, कस काय होईन? म्हणजे आपल्या हिताचा बाजारभाव हिताचे का 6000 हिताचे? बाजारभाव. धन्यवाद. आपण आज या ठिकाणी टाकेकाजी ग्रामपंचायत मधून जे काही ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याकडून आपण मतदान झाल्यानंतर जे काही प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत. धन्यवाद.